स्वराज कलेक्शन ढालगाव म्हणजे पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र थेट मिल मधून पुरवठा करणारं वस्त्रदालन। स्वराज कलेक्शन मध्ये सुरू आहे लग्न बस्ता महोत्सव। इथे काढा आपल्या लाडक्या मुलामुलींचा लग्न बस्ता, तोही आपल्या बजेट मध्ये सर्वात सस्ता। यामध्ये आपल्याला पारंपरिक मॉडर्न साड्या यासह इथेनिक वेअर्स आणि आहेरासाठी भरपूर साड्या भरपूर स्टॉक मध्ये उपलब्ध आहे। खास लग्न बस्त्यासाठी आपल्या सर्वांचं आवडते आणि विश्वासाचं एकमेव ठिकाण म्हणजे स्वराज कलेक्शन। वीज बोर्डाजवळ ठालेवाडी रोड, ढालगाव, तालुका कवटेमंका, जिल्हा सांगली। संपर्क 7756 046 177। स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। भाजपचे माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांनी अखेर आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपला रामराम ठोकून जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केलाय। मिरज शहरात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। देवमाने हे काही काळापूर्वी भाजपकडून निलंबित करण्यात आले होते। त्यानंतर राजकीय वर्तुळात त्यांच्या पुढील वाटचालीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते। अखेर त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करत राजकीय वर्तुळात नवा चर्चेचा विषय निर्माण केला। कार्यक्रमात बोलताना समितदादा कदम म्हणाले, आगामी सांगली महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आमची जोरदार पक्ष बांधणी सुरू आहे। अनेक आजी नगरसेवक हे लवकरच आपल्या पक्षात येणार आहेत। आनंदा देवमाने यांच्या प्रवेशामुळे मिरज शहरात पक्षाची ताकद निश्चितच वाढणार आहे। या पक्षप्रवेश कार्यक्रमात मिरज आणि सांगली शहरातील विविध वार्डांमधील कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली। यामधून जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वाढत्या प्रभावाची झलक दिसून आली। मी महादेवांना समितदादांच्या मार्फत मी जनसुराज्य पक्षात प्रवेश केलेला आहे। याच्या अगोदर सुद्धा मी समितदादांच्या बरोबर काम केलेलं आहे, पण मला जनसुराज्य पक्षाची आवड होती पहिल्यापासून। मला असं वाटत होतं की सतत बाबा या पक्षात जावं, त्यामुळे मी निर्णय घेतला स्वतः। मी कुणालाही पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना, आमच्या जेवढी माझी जवळची कार्यकर्ते आहेत त्यांना सगळ्यांना सांगून सगळी म्हणली, दादा तुम्ही कुठेही जावा, आम्ही तुमच्यावर आहे। त्यामुळे जनसुराज्य पक्षाची ताकद मी इथं वाढवणार आहे मिरज शहरात। माझ्याबरोबर आणखी नगरसेवक काही आहेत, पण ते काय म्हणाले थोड्या दिवसांनी करू। मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही करा तुमच्या ह्याच्यात, मी प्रवेश करतो। त्यानंतर ह्याच्यानंतर फळीनंतर पहिली फळी म्हणून आपण लवकरच आपल्या नगरसेवकांचा प्रवेश ह्या पक्षात घेणार आहे आणि जे निवडून येतील असे बघूनच मी घेणार आहे। कारण इथे ह्या प्रभागात मी गेली 2003 पासून नगरसेवक म्हणून काम करतोय। गेली 4 टर्म मी ह्या प्रभागात मला लोकांनी निवडून दिले। कोणताही पक्ष बघितलेला नाही, फक्त देवमाने हे नाव बघूनच निवडून दिलेलं आहे। त्यामुळं मला विश्वास आहे की माझ्याबरोबर जे 3 सहकारी इथे येतील ते 100% निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर राहणार आहे। त्यामुळे सांगावं वाटतं की जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये ग्रामीणमधला जो एक प्रवेशाचा प्रवाह होता, त्याचबरोबर आज शहरामधनं आज एक अतिशय उत्कृष्ट असं नगरसेवक म्हणून ज्यांचं सातत्यानं एक कार्यसम्राट नगरसेवक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं, ज्यांची स्वयंभू ताकद आहे, असे आमचे पहिल्यापासून असणारे मित्र आणि मार्गदर्शक आनंदराव देवमाने यांचे या ठिकाणी आज पक्षात आम्ही त्या ठिकाणी प्रवेश घेतला। पक्षाचे ज्येष्ठ नेते महादेवांना कुरणे, शहर जिल्हाध्यक्ष पंकज म्हेत्रे, जिल्हाध्यक्ष आनंदसागर पुजारी या सगळ्या मंडळींनी मिळून या ठिकाणी आज हा पक्षात प्रवेशाचा बसून निर्णय घेतला। पक्षाध्यक्ष डॉक्टर आमदार वेणेकुरे सावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण एक चांगल्या पद्धतीचं काम करणार आहे। येणाऱ्या काळामध्ये महापालिकेच्या निवडणुकींच्या बाबतचे लवकरच जाहीर झालेलं आहे, त्यामध्ये त्या दृष्टीनं आज ग्रामीणमधली तयारी झाली, शहरामधली तयारी आम्ही चालू केली। आज आनंदरावांचा नगरसेवक या निमित्तानं पहिला प्रवेश पक्षात झाला। आता अनेक नगरसेवक आमच्याशी संपर्कात आहेत। योग्य वेळेला आम्ही त्यांचा प्रवेश पक्षामध्ये घेऊ आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाची बांधणी आणि पूर्ण रचना ही अतिशय उत्कृष्टपणे जनसुराज्य शक्ती पक्ष चालवेल। एक महायुतीतला घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीने तर सर्वच घटक पक्षांची ताकदीनं आम्ही सगळेजण मिळून हा निवडणूक लढवू आणि महापालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा झेंडा कसा फडकवेल या पद्धतीचं कार्य आम्ही सगळे करणार आहे। आज आनंदरावांच्या निमित्तानं एक चांगली ताकदीचा कार्यकर्ता, तळागाळातला कार्यकर्ता, त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला। येणाऱ्या काळात पक्षाचा एक लवकरच मेळावा होणार आहे, त्या मेळाव्यामध्ये आणखी काही लोकांचा प्रवेश आहे आणि आता जसं ग्रामीणमधला एक टप्प्यानं प्रवेश आम्ही चालू केले, तसंच आता नगरसेवकांच्या प्रवेशांचं ऊब आता येणाऱ्या काळामध्ये चालू राहील। काही चांगली नावं आहेत, काही लोकांची चर्चा चालू आहेत, काही हे पक्ष पातळीवरती निर्णय करून करायचे निर्णय आहेत, त्यामुळे आम्ही तो निर्णय लवकरच करणार आहोत
आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाची ताकद आपल्या सगळ्यांना दिसून येईल एवढं निश्चित मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो. आणि आता येणाऱ्या नगरपालिकेची निवडणूक आणि इतर सर्वच गोष्टीमध्ये ताकदीने जिल्ह्यात लक्ष घालण्याचा निर्णय जनसुराज्य शक्ती पक्षानं घेतलेला आहे. महायुतीतून भारतीय जनता पार्टी हा आमचा मोठा भाऊ असला त्यांनी परवाच्या या सगळ्या आमच्या ज्या बैठकी झाल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादांबरोबर एक चांगल्या पद्धतीचा निधी पक्षाला विकासासाठी देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला. त्याचबरोबर जिल्हा नियोजन आणि इतर सर्वच कमिटीजमध्ये एक चांगल्या सन्मानपूर्वक प्रतिनिधित्व देण्याचा त्या ठिकाणी चंद्रकांत दादांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब, पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे सावकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक चांगला विकासात्मक समाजाच्या दृष्टिकोनातनं हा पक्ष आणि महायुती पुढे जाईल एवढंच मला आज या ठिकाणी सगळ्यांना सांगायचं आहे. अजून बरेच व्हायचे आहेत. येणाऱ्या काळात तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी बघायला मिळतील. फक्त आम्ही ह्यावेळेस सिलेक्शन करून पक्षात प्रवेश घेतोय, सरसकट आम्ही घेत नाही आहे. आम्हाला योग्य लोकांनी योग्य टीम आम्हाला बांधायचे, त्यामुळे आमचं तपासण्या करून एक पक्षाची सुकाणू समिती आहेत, महादेवांना, पंकज मेहत्रे, आनंद सागर पुजारी, सर्वच प्रमुख पक्षाची मंडळी आहेत, ते बसून ठरवतात आणि एक चांगला योग्य टीम घ्यायचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला.